नमस्कार, माझं नाव आहे प्रचिती आणि माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. ऍक्च्युली तुम्ही थंबलवर बघितलंच असेल की आपण आज कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत. सो माझा हा टॉपिक आहे की ऑनलाईन बिझनेस हा सेफ असतो की अनसेफ असतो. ऍक्च्युली हा केला पाहिजे का नाही केला पाहिजे ह्याच्यामध्ये माझा काही स्वतःचे पण एक्सपिरियन्स आहेत, तेही मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो आपण डायरेक्ट कोविडच्या सिच्युएशनमध्ये जाऊया. जेव्हा कोविड सगळीकडे होता आणि लॉकडाऊन होतं, त्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम हा शब्द खूप कानावर पडायला लागला. जो आपण कोणालाही विचारलं की हां ते वर्क फ्रॉम होम करतायत, ते वर्क फ्रॉम होम करतात, आणि तो शब्द आजही तेवढाच फेमस आहे की वर्क फ्रॉम होम आहे का, वर्क फ्रॉम होम आहे का. त्याच्या आधी पण वर्क फ्रॉम होम होतं कोविडच्या आधी, पण त्या कोविडमध्ये हा शब्दाला जशी डिमांडच येऊन गेली की वर्क फ्रॉम होम. सो माझंही तसंच झालं. मी पण स्वतः MBA बँकिंग फायनान्स आहे, जॉब करत होते आणि देन मी क्विट केला. सो कोविडमध्ये खूप काही इश्यूज झाले आणि देन मग मला स्वतःला कोविड झाला होता. मी जॉब नाही करू शकले आणि बऱ्याचशे गोष्टी झाल्या, त्यामुळे मी जॉब नाही कंटिन्यू करू शकले. पण मग जेव्हा रिकवर झाले तेव्हा तुमच्यासारखंच माझ्याही डोक्यात होतं की वर्क फ्रॉम होम करूया, बट माहीत नाही कुठे करायचं, काय करायचं. माझ्या फ्रेंडने मला एक सजेशन दिलं की मी असं असं काम करते 10-15 दिवसापासून, तिथे पैसे मिळतात, जस्ट यूट्यूबला रील बघायचे अँड ऑल. असं काहीतरी काम होतं, 1000 रुपये भरावे लागतात, असं काहीतरी होतं ते. मी तरी ट्रस्ट नव्हता माझा ॲक्च्युली, पण मी ट्राय केलं, म्हटलं चला ठीक आहे भरूया. मग ते हळूहळू पैसे घेत गेले, मी करत गेले. असं करून मला खूप लॉस झाला फायनान्शियली. सो फ्रॉड होतं ते सगळं. त्याच्यानंतर कानाला खडा लावला की नाही, हे वर्क फ्रॉम होम स्कॅमच असतात, सगळीकडे फ्रॉड चालतात आणि असं तसं. पण त्याच्यानंतर बरेच वर्ष मी जॉबही केला, कंपनीमध्ये होते, आपलं लॉकडाऊन संपलं, सगळ्या गोष्टी. पण ते फ्रॉड झाला हे मनातून काही जात नव्हतं की यार आपण फसलो, आपल्याला लक्षात नाही आलं, आपण एवढे वेल एज्युकेटेड आहोत, हे मनाला सारखं खात होतं. पण आफ्टर मॅरेज परत काही पर्सनल रिझन्समुळे मी गॅप घेतला अँड ऑल. सो 1 वर्षापूर्वी मला असंच एक रील समोर आली इंस्टाग्रामला, जे आपण सगळे स्क्रोल करत असतो सतत. वर्क फ्रॉम होम आहे, असा असा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला डिजिटल स्किल शिकाव्या लागतील असं. म्हटलं नाही, मी अवॉइड केलं. परत परत ते इंस्टाग्रामचे जस्ट एक अल्गोरिदम असतं की आपण एखादी गोष्ट जर सर्च केली तर आपल्याकडे सतत समोर तेच व्हिडिओज येत राहतात. तसंच मला एक व्हिडिओ समोर आला, सतत सतत तेच येत होतं. सो मन कुठेतरी डाऊट घेत होतं की यार काय वाटतंय, करायला पाहिजे, करायला पाहिजे. पण मग कसा ट्रस्ट ठेवणार. मग मी समोरच्याला क्रॉस चेक करायला सुरुवात केली, प्लॅटफॉर्म बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यांचे काही सर्टिफिकेट्स बघितले, गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे, खूप सर्च केलं, महिना 1.5 महिना माझा त्याच्यात गेला. आणि मग फायनली मी कुठेतरी डिसिजन घेतला की नाही यार प्रचिती, हे ट्रस्टेड आहे, MCAgovernment.com वर सर्टिफाईड आहे. त्याच्यानंतर तिथे जाऊन सर्टिफिकेट्स बघितले, लोकांचे रिव्ह्यूज बघितले, स्टुडंटचे रिव्ह्यूज बघितले, सक्सेस होताना बघितलं. तेव्हा असं कुठेतरी वाटलं की नाही यार, एकदा स्वतःला चान्स देऊन बघूया. आणि मी दिला तो फायनली चान्स. देन मी आता तुमच्या समोर आहे की मी त्याच्यातून खूप चांगली अर्निंग केलेली आहे आणि आज मी सक्सेस आहे आणि माझ्यासारख्याच लेडीज, माझ्यासारख्याच लोकांना मी आज गाईड करते आहे. स्टेप टू स्टेप ते सुद्धा ग्रो करता आहे. सो लाईफमध्ये अप अँड डाऊन्स येतात, पण माझं एकच सांगणं आहे की तुम्ही क्रॉस चेक करा. असं ब्लाइंडली ट्रस्ट कोणावर ठेवू नका. यार कोणीतरी फ्रेंड रेफर करताय, कोणीतरी रिलेटिव्ह रेफर करताय, त्यांचा पण फॉल्ट नसतो, मे बी ते पण आपल्यासारखे ब्लाइंडली ट्रस्ट ठेवतात कोणावर तरी. पण मग ते क्रॉस चेक करा की खरंच इन्कम आहे का, खरंच बँक प्रूफ आहे का, खरंच सर्टिफाईड गोष्टी आहेत का. सो ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्याशिवाय तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करू नका, कुठे काहीच शिकू पण नका, फुकट असेल तरी जाऊ नका. सो माझं हे एक पर्सनली मत आहे. तर मी एकच सांगेल की हा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्रत्येक गोष्ट ही स्कॅम फ्रॉड नसते, पण हा तुम्ही डोळे उघडं ठेवून बघा, डोळे उघडं ठेवून सगळ्या गोष्टी चेक करा. डेफिनेटली सगळ्याच गोष्टी फ्रॉड किंवा स्कॅम नसतात. सो येस, माझा हाच टॉपिक होता आणि आज मला तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. याच्यामध्ये काहीतरी चुकलं असेल, व्हिडिओज प्रॉपर नसतील झाले किंवा व्हिडिओ प्रॉपर नसेल, सांभाळून घ्याल तुम्ही, आय ॲग्री. सो चलो, थँक्यू सो मच. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत, आणि मी तुम्हाला नक्की गाईड करेल. सो टचमध्ये राहूया.